नमस्कार. एक मोठी आनंदाची आणि समाधानाची बातमी आहे, अभिमानाची बातमी आहे. सलग चौथ्या वर्षी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये जे काही उद्दिष्ट दिलं जातं ते 100% अचीव झालेलं आहे. आपल्या राज्यामधला हा पहिला जिल्हा आहे जो सलग 4 वर्ष 100% अचीव करतोय. या वर्षी तर आपलं 128% टार्गेटच्या 28% जास्त लोकांना रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये योग्य सहकार्य मिळाले. त्याबद्दल आपले जिल्हाधिकारी, सर्व प्रशासन आणि तेरणा जनसेवा केंद्राचे आपले जे सहकारी आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अभिमान या बाबतीतला आहे की आपण ठरवून दिलं होतं की आपलं जे काही टार्गेट आहे ते एक्सीड करायचं आणि सगळ्यांच्या सहकार्याने बँकांकडनं थोडी आधी अडचण निर्माण झाली होती, परंतु सर्व बँकांनी देखील अतिशय व्यवस्थित मदत केली आणि त्यामुळे 1007 अशा लोकांना आपले युवक युवती धाराशिव जिल्ह्यातले यांना कर्ज अनुदान मिळालेलं आहे. CMEGP या योजनेच्या अंतर्गत आपल्याला कल्पना आहे की त्या योजनेमध्ये 25 ते 35% अनुदान मिळतं आणि बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होतं. स्वतःचा जो वाटा आहे तो साधारण स्वनिधी जो असतो तो 10-20% असतो आणि 1007 लोकांना या योजनेच्या माध्यमातून सहकार्य मिळालं ही मोठी बाब आहे. 4 वर्ष आपला धाराशिव जिल्हा सलग जे काही उद्दिष्ट आहे, टार्गेट आहे ते एक्सीड करतोय, त्यापेक्षा जास्त अचीव करतोय, ही मोठी बाब आहे. आणि या वर्षी तर मी म्हटल्याप्रमाणे 100% नाही तर 128% आपण गेलोय. त्याबद्दल सर्वांचे परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. अभिनंदन सर्वांचं. याचबरोबरीने काल आपण एक महत्वाचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे उद्यापासून 1 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत ज्यांना वेगवेगळे नवीन उद्योग करायचे आहेत अशा लोकांचं आपण रजिस्ट्रेशन करून घेतोय, म्हणजे त्यांची नोंदणी करून घेतोय. आपला जो 8888 62 77 77 म्हणजे 8888 62 7777 या नंबरवरती आपण SMS किंवा व्हॉट्सअप करा. आपलं नाव, गाव, फोन नंबर आणि स्वाभाविकपणे आपली जी काही ज्या प्रकल्पामध्ये रुची आहे त्याबद्दल आपण मेन्शन करायला हरकत नाही. आपण वेगवेगळे विषय आता हाताळायचं ठरवलंय. पारंपरिक विषयांच्या पलीकडे जायचंही ठरवलंय आपण, म्हणजे अगदी प्लास्टिकवरती प्रक्रिया उद्योग किंवा कांद्याची पावडर करणारा उद्योग किंवा ब्रिकेट्स बनवणारा उद्योग, अगदी पानं पाला जो असतो पालापाचोळा पानं त्याच्यापासून ब्रिकेट्स बनवायच्या, हा विषय आपण हाताळणार आहोत. फुलांपासून उदबत्ती, अगरबत्ती किंवा तुळजापूरला समजा आपण ठरवलं की नारळाचं जे बाहेरचं पार्ट आहे, कर्नल आहे, त्याच्यावरती आपण प्रक्रिया करायचा. असे वेगवेगळे उद्योग ज्याच्यातनं चांगला फायदा मिळू शकेल असे आपण घ्यायचं ठरवलंय. साधारण 108 प्रकल्पांच्या बाबतीमध्ये आणि 108 लोकांना, तरुणांना, युवकांना, युवतींना आपण हँडहोल्डिंग करायचं, मदत करायचं, असा एक महत्वाचा निर्णय आपण घेतलाय. त्यामुळे ज्यांना काही वेगळे उद्योग करायचे आहेत, अगदी प्लास्टिक वेस्ट मी तर बोललोच आपल्याला, तसे बरेच वेगवेगळे विषय आहेत, ते करण्याच्या अनुषंगाने आपली जर रुची असेल, आपला इंटरेस्ट असेल तर आपण कृपया नोंदणी करावी ही देखील आपल्याला या माध्यमातून विनंती करतो. आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न गेल्या 2-3 वर्षांमध्ये चांगलं वाढलंय आणि आत्ताचे फिगर जर बघितले तर निश्चित काही प्रमाणात समाधान वाटतंय. आपल्याला अजून पुढे ताकदीने जायचंय, नवीन उद्योग आपण आणतोय, आपण धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून मोठी प्रगती करतोय आणि सर्वंकष विकासावरती आपला भर आहे. या प्रक्रियेत आपण सर्वांनी देखील सहकार्य करावं, मदत करावी, आपले आशीर्वाद राहावे, शुभेच्छा राहाव्या, हीच आपल्याला सर्वांना परत एकदा विनंती करतो. आणि या
काही प्रक्रियेमध्ये जे सहभागी होत आहेत, मदत करत आहेत, त्यांचं परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी सतर्क हिंदुस्तान न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.